मस्त छान अशा तुरीच्या शेंगांचं सीजन चालू आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये मस्त तुरीच्या शेंगा येतात. चला मग आज आपण तुरीच्या शेंगा मीठ टाकून उकळून रेसिपी बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. खूप सुंदर लागतात उकडलेल्या तुरीच्या शेंगा. तुम्ही बघू शकता किती सुंदर उकडलेल्या आहे आणि मीठ टाकून खायला तर तुम्ही नक्की बनवून बघा. आणि कुणाकुणाला आवडता अशा तुरीच्या शेंगा उकडून मीठ टाकून नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कुणाकुणाला आवडतात. आम्हाला तर खूपच आवडतात. आता बघा अशा तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहे. माहेराहूनच मला आलेल्या आहे तुरीच्या शेंगा आणि बघू शकता तुम्ही मस्त आता मी धुवून घेणार आहे. कारण आपण उकडणार आहेत तर मग धुवूनच घेतल्या पाहिजे. मग आता मी छान 2 पाण्याने धुवून घेतल्या आणि एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे गॅसवर. आता बघा एक कुकर घेतलेलं आहे मोठं. आता ज्या आपण शेंगा पाण्यात ठेवल्या होत्या त्या आता कुकरमध्ये मी टाकून घेणार आहे. आणि तुम्हाला खरोखर सांगते खूप सुंदर लागतात मीठ टाकून ह्या शेंगा उकडून. आणि मला सांगायला विसरू नका कुणाकुणाला आवडतात. आणि बघू शकता आता मी जे गरम पाणी केलं होतं ते टाकून घेत आहे. गरम पाणी शेंगांमध्ये. आणि आता आपलं शेंगा डुबतील असं पाणी टाकून घ्यायचं. आणि आता आपण मीठ टाकणार आहे. इथं आपण जाड मिठाचा वापर करणार आहे. आणि सगळ्या शेंगा मी आता एकसारख्या मस्त छान अशा पाण्यामध्ये टाकून घेतल्या. सॉरी, शेंगा आधी टाकल्या मग पाणी टाकलं. आता बघा इथं मी जाड मिठाचा वापर करत आहे. आणि बरोबर प्रमाणात मीठ टाका, म्हणजे खूप खारट झाल्या तर मग खाल्ल्या जात नाही. कमी झालं तर आपण नंतर थोडंसं मीठ टाकू शकतो. आता बघा मी मीठ टाकून घेतलं आणि परत शेंगा छान अशा हलवून घेत आहे. आणि एक 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आणि खरंच खूप माझ्या तर इतक्या आवडते आहे उकडलेल्या शेंगा. आणि कोणत्या 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 ताईंना दादांना अशा उकडलेल्या शेंगा आवडतात तुरीच्या नक्की सांगा मला. आणि खूप सुंदर याची भाजी पण खूप छान लागते. आणि उकडलेल्या शेंगा तर खूपच छान लागतात. तर म्हणून मग मी तुमच्याकरता आज ही रेसिपी शेअर करत आहे. तर मग जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली अगदी साधी सोपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या होऊ देणार आहे. तुम्हाला जर खूप जास्त शिजलेल्या हव्यात तर मग तुम्ही 4 होऊ द्या. आता बघू शकता आपल्या शेंगा किती मस्त शिजलेल्या आहेत आणि किती छान पण दिसत आहे बघा. आणि मस्त शेंगा खाण्याची मजाच वेगळी आहे बघा. मी तुम्हाला दाणे काढून दाखवत आहे. किती छान शिजलेले आहे. आणि अशा थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम तुरीच्या शेंगा तुम्ही नक्की उकडून खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. आता बघा मस्त असे दाणे पण छान शिजलेले आहेत. आणि सर्व ताई दादांचे मनापासून आभार की तुम्ही खूप छान असा प्रतिसाद देत आहे. श्री स्वामी समर्थ.